माणुसकीच्या बेघरांना आधार देणारी संस्था सुरू। उदय बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्था, कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, लक्ष फाउंडेशन बहुउद्देशीय सामाजिक संस्था व तसेच जिल्हा महिला व बालविकास विभाग नाशिक माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्र माणसातून माणुसकीकडे माणुसकी बेघर निवारा केंद्र उद्घाटन सोहळा संपन्न। प्रमुख अतिथी सौ आरती जोशी, HR मॅनेजर IT बेंगलोर यांच्या हस्ते करण्यात आलं। कामाची उद्दिष्टे पुनर्वसन, गंगेवरची शाळा, प्रशिक्षण, शासकीय योजनांचा लाभ, गाव तिथे रोजगार, माणुसकीच्या बेघरांना आधार देणारी संस्था सुरू। बेघर आणि पुनर्वसनासाठी विशेष केंद्र स्थापन करण्यात आलं आहे। माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्र या नावाने सुरू झालेली ही संस्था ही सुविधा गरजू लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। ज्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं आहे, गंगेवर या इतर ठिकाणी झोपडपट्टीतील मुले आजूबाजूला त्यांना काहीच वाव मिळत नाही, तिकडे शाळा सुरू करण्याचं धाडस आणि पुढचं पाऊल उदय सामाजिक संस्था, कल्याणी महिला संस्था, लक्ष फाउंडेशन तसेच बाल कल्याण विभागाने पुढाकार घेऊन सुरू केला आहे। महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने या संस्थेने या उपक्रमाला चालना दिली आहे। या केंद्रामध्ये पुनर्वसन, प्रशिक्षण आणि सरकारी योजनांचा लाभ मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। शिवाय या केंद्रामार्फत गाव तिथे रोजगार मिळवून देण्याची सुविधाही दिली जाणार आहे। डॉक्टर सुमिताताई मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाचे माननीय यशवंत लाकडे यांनी सांगितलं की या केंद्राच्या माध्यमातून बेघरांना नवीन आयुष्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे। या उपक्रमासाठी समाजातील सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे। उद्घाटनाप्रसंगी माननीय सुरेखा वावीकर, कल्याणी संस्थेच्या प्रियांका समुद्र, अध्यक्षा रोजगार विभाग वृषाली गोधडे, व्यवस्थापक कल्याणी संस्था सौ रेवा काळे, मार्गदर्शक कल्याणी संस्था 1 जिल्हा महिला व बालविकास विभाग कार्यालय नाशिक। हर्षवर्धन पवार, ORW कैलास सत्यार्थी फाउंडेशन, ADV विद्या चव्हाण, बाल न्याय मंडळ सदस्य गणेश कानवडे उपस्थित होते। आयोजक माननीय यशवंत लाकडे, डॉक्टर सौ सुनीताताई मोडक। माणसातून माणुसकीकडे जाऊया, समाजहित ही सामाजिक बांधिलकी हे मत व्यक्त केलं। संपर्कासाठी मोबाईल नंबर 7588833277, ईमेल uday2010@gmail.com। नमस्कार। उदय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, कल्याणी महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था, लक्ष फाउंडेशन सामाजिक बहुउद्देशीय संस्था आणि महिला बाल कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माणुसकीतून माणुसकीकडे बेघर भटक्या समाजासाठी जे प्रयत्न आज गेले कित्येक वर्ष आमचे लाकडे सर करता आहेत, अतिशय आनंद आहे। नावाप्रमाणेच यशवंत आहे। आपण म्हणतो की यशवंत हो, पण यशवंत ते स्वतः राहून दुसऱ्याला यशवंत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे। समाजामध्ये जेव्हा काही गोष्टी घडतात आणि आपण बघत असतो, आपण फक्त वाचत असतो, तर त्याचं गांभीर्य समाजाला नक्की आहे, पण ते कुठे चाललं आहे आणि कोण करतं आहे हा मेसेज आज कल्याणी संस्था तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। हे करत असताना आज अचानकपणे जेव्हा आमचं आणि यशवंत लाकडे सरांचं दोघांचं ठरलं की आपल्याला ताई कसं पुढे जायला पाहिजे, तर ते पुढे जाताना काय करायला पाहिजे, पण अचानक बँगलोरवरून HI मॅनेजर IT आम्हाला प्रमुख अतिथी लाभलेल्या आरती जोशी मॅडम, अतिशय आनंद झाला की ह्या प्रोजेक्टसाठी त्यांचा अमूल्य वेळ मला मिळाला। बालकल्याण समाज कल्याणचे अधिकारी हर्षवर्धन पवार सर, विद्या चव्हाण मॅडम आणि गणेश कानवडे सर हे पण आवर्जून बालकल्याणकडनं उभे राहिले। दुसाने सर काही निमित्ताने येऊ शकले नाही। आणि दुसरी गोष्ट, डोंबिवलीवरनं सगळ्यांपेक्षा मोठ्या अनुभवी अशा
सुरेखा वावीकर मॅडम म्हणजे माझ्या आतेसासूबाईच आहेत, आरती माझी ननंदच आहे, पण त्यांच्यातला एक पैलू जो आहे तो आहे समाजकारण. त्यासाठी असे दिग्गज प्रमुख अतिथी मला लाभले. मला अतिशय आनंद होतो आहे. यशवंत लाकडे सरांच्या आणि माझ्या वतीने मी प्रमुख अतिथींचा खूप मनापासून आभार मानते. आता माणुसकी बेघर निवारा पुनर्वसन केंद्र हे या सगळ्या संस्थांच्या वतीने आपण काढण्याचं कारण काय? समाजामध्ये आपण देशसेवा करणं म्हणजे काय? देश ही देशातली मुलं असतील किंवा महिला असतील किंवा पुलाखाली पडलेले जेंट्स असतील, या सगळ्यांची ही देशाची संपत्ती आहे. आणि ही संपत्ती अशी पडून आहे, त्याला गंज लागतो आहे. मग चोऱ्या माऱ्या होणं, मग कुठेतरी काहीतरी चोरून आणणं, मग आपलं पोट भागवणं, ह्या गोष्टी ज्या होता आहेत तर हे यशवंत लाकडे सरांनी हेरलं आहे. आणि ते हेरून त्यांनी ठरवलं आणि त्यामध्ये खारीचा वाटा कल्याणी संस्था उचलत आहे आणि उचलणार पण आहे. मग त्यांना इथपर्यंत आणणं, त्यांना चांगलं आंघोळ घालणं, त्यांच्या अगदी कटिंग दाढीपासून महिला असतील तर त्यांना माणसात आणणं की तू माणूस म्हणून जगलं पाहिजे, या हेतुकोनातनं त्याच्याकडे बघणं आणि त्या बघण्यातून मग त्यांना रोजगाराकडे नेणं. हे बालकल्याण समाज, उदय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, कल्याणी संस्था, लक्ष फाउंडेशन, त्याचे अध्यक्ष, त्याचे संस्थापक अध्यक्ष, अधिकारी, कर्मचारी सगळ्यांचा हा एक प्रयत्न आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर याच्यामध्ये उद्दिष्ट आहेत पुनर्वसन, गंगेवरची शाळा. आता गंगेवरची शाळा म्हणजे काय की अनेक छोटी मुलं आहेत ज्या झोपडपट्ट्या आहेत गंगेवरती, त्यांच्या आया जेव्हा काहीतरी गंगेवर वस्तू विकतात, खेळणे विकणार, ते काहीतरी आयुर्वेदिक सामान विकणार किंवा भीक मागायला जाणार, मग ते करत असताना ती मुलं नदीमध्ये गंगेमध्ये पोहत असतात, काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. मग या सगळ्या गोष्टींमध्ये जर त्या मुलांना शिकण्यापुरतं वाचण्यापुरतं शिकवलं नाही तर देश कसा चालणार? यासाठी यशवंत लाकडे सर आणि कल्याणी महिला संस्थेचं आम्हाला सगळ्यांना ही गंगेवरची शाळा ही कन्सेप्ट काढण्याचं एक वेड लागल्यासारखं काम करतो आम्ही लोक. कारण समाजामध्ये कोविड आलं होतं, अनेक लोक गेलेत, घरं बसलीत त्यांची, पण काही लोक वाचली आहेत, तर त्या लोकांसाठी काहीतरी करायचं म्हणून हे माणुसकी बेघर निवारा पुनर्वसन केंद्र आपलं स्वागत करणार आहे. तर याच्यामध्ये कोणाला न लागणारे कपडे इस्त्री करा आणि आमच्याकडे आणून द्या. तुम्हाला न लागणारं सामान जे आहे ते आमच्याकडे आणून द्या. आम्हाला बऱ्याच गोष्टींची गरज आहे. आपण म्हणतो की 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्ही वाढदिवस साजरे करतात, तर अगदी मोतकेश्वराच्या तिथे आलात तुम्ही आणि इथे माणुसकी बेघर निवारा हा तुम्हाला दिसेलच, तर तिथे या. खरंच अर्थाने हे बसलेले सगळे जे आहेत तर त्यांना तुमची गरज आहे, तुम्ही त्याला साथ घालायची आहे. आणि अचानकपणे आमच्या संस्थेमध्ये गंगेवरची शाळा काढताना माझी मानसकन्या रेवा काळे अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. कारण माझ्या ज्या अनाथ विद्यालय आहे त्या अनाथ मुलांना इथून शिक्षण तिने दिलं आणि त्या मुलांना खूप साऱ्या गोष्टी करवून दिल्या. रेवाला काल रात्री मी बोलले की रेवा आपल्याला गंगेवरची शाळा काढायची आहे. ती म्हणाली माई मी कुठे येऊ सांग आणि कुठे शिकवू सांग. म्हणजे जेव्हा युवा पिढी ह्या असं करत असेल तर यशवंत लाकडे सरांचा प्रयत्न जो आहे तो 1000 लोकांपर्यंत जाईल आणि बघता ही गोष्ट एवढी मोठी फुलेल की ह्या आयुष्यात आणि ह्या कर्मामध्ये जर समाजाचं हित आणि सामाजिक बांधिलकी तत्वावर सगळ्यांनी जर हे काम केलं तर बालकल्याण, समाज कल्याण, आपलं उदय संस्था आणि माणुसकी बेघर केंद्र याला साथ तुमची लागेल आणि हे खूप चांगल्या पटीने मोठं होऊ शकतं. प्रशिक्षण केंद्र, त्यांना प्रशिक्षण देऊन, शासकीय योजनांचा लाभ देऊन, गाव तिथे रोजगार देऊन प्रत्येक गोष्टीमध्ये आपण समाजाला हात लावणार आहोत. हे आजचं उद्घाटनाचं खरं ध्येय आहे. आणि याच्या प्रमुख अतिथी आपल्या आरती जोशी मॅडम आपल्याला लाभल्या, खरंच आनंद आहे. आणि मी यशवंत लाकडे सरांबद्दल बोलेल, ते भाऊच आहेत
आणि बालकल्याण समाजाबद्दल बोलेल, समाज केंद्राबद्दल बोलेल, तर अतिशय आनंद होतो आहे की आजपासून आपण हे सुरू करत आहोत. हा संदेश मी समाजापर्यंत पोचवला आहे आणि समाजाने हातात हात देऊन आम्हाला ह्या कार्यामध्ये सपोर्ट करायचा आहे. यामध्ये 4 ते 5 गोष्टी आम्ही करणार आहोत. तुम्हाला जे शक्य आहे ते आमच्यासोबत येऊन तुम्ही करा. असं नाही आहे की प्रत्येक गोष्टीला तुम्हाला तुमचं सगळं कुटुंब सांभाळून नाशिककरांना, नाशिक जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला हे सांगणं आहे की या हातात हात घालून आपण फूल वाहिलं तर फूल सुकतं, पण माळ जर बनवली आणि त्या माळेमध्ये आपण जर एक एक फूल घालून देवाच्या याच्यात टाकलं तर माळ लवकर सुकत नाही आपण म्हणतो. आणि ती माळ होण्यासाठी त्या फुलाला आरपार सुई घालावी लागते, तेव्हा ते माळीत जातं. तसं यशवंत लाकडे सरांचं काम अविरत कल्याणी संस्था, बालकल्याण समाज आणि लक्ष फाउंडेशन पुढे नेईल अशी मी आश्वासन देते. आणि सर, माझ्या ह्या कार्याला शुभेच्छा तर नक्कीच आहेत, पण केंद्र शासन, राज्य शासन, महानगरपालिका, आयुक्तालय, कलेक्टर साहेब, महानगरपालिका आयुक्त, केंद्र शासन, मला सगळ्यांना सांगायचं आहे की तुमच्याकडे ज्या योजना आहेत त्या योजना खरंच समाजापर्यंत पोचवण्यासाठी तुमच्या आधाराची गरज आहे, तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. आणि तुम्ही जर इथपर्यंत आलात आणि खरंच आम्ही काय करत आहोत ह्या कार्याची जर तुम्ही दखल घेतली तर मला अतिशय आनंद होणार आहे की आपण सगळे मिळून हातात हात घालून सगळ्यांना मदत करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्ते, मी आरती जोशी. आज मला संधी लाभली आहे. आमच्या वहिनी सुनीता मोडक यांच्या घरी मी उतरले, तर त्यांनी जेव्हा मला हे सांगितलं की आज असं असं आहेत, म्हटलं जर मला चान्स मिळाला तर मला पाहता येईल असं काही. तर माझं फ्लाईट आहे, पण तरी मी कसंही करून मॅनेज करून मी म्हटलं की एकदा तरी मला त्याचा जो मानसिक आनंद होईल तो मलाही दाखवायचा बाकी लोकांना, की तुम्ही पण एकदा इथे या, थोडंसं व्हिजिट करा आणि मग तुम्हाला अंदाज येईल की आज काही लोक म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये जे कामं करत आहेत ते बाहेर अजिबात येत नाही, कोणाचा सपोर्ट नाही, काही नाही. आणि आज जे मला इथे कळलं की इतके म्हणजे त्यांनी घरदार विकून ह्या सगळ्यासाठी एवढं प्रयत्न केला आणि ह्याच्यात आपण थोडीफार जरी भर टाकली तर आज काही होऊ शकतं. त्याच्यामुळे प्लीज आय रिअली रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू प्लीज सपोर्ट दिस कॉज. आणि खूप खूप वाटतं की खूप अजून मोठं व्हावं. माझ्या वहिनी आहेतच, त्यांनी आज इतकं म्हणजे मोठ्या झाल्या त्या, त्यांच्याबरोबर जेव्हा आम्ही बसतो राहतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की खरंच आपल्या घरात म्हणजे आम्हाला खूप त्यांचं म्हणजे प्राऊड फिलिंग येतं की बाबा त्यांनी आज एवढं केलं आहे. आम्हालाही कुठे थोडाफार हातभार लावायची संधी मिळाली तर आम्ही नक्की करू. बस नीड ऑल युअर सपोर्ट. थँक्यू सो मच. आणि छान वाटलं. असा सपोर्ट राहावा, निरंतर सपोर्ट राहावा. आणि कुठलंही कार्य एका माणसाने शक्य नाही, तर आपण मिळून मिसळून आपण सगळ्यांचं चांगलं करता येईल या हिशोबाने आपण एकत्र येऊया आणि या कामाला चांगली एक गती देऊया. उद्देश एवढा आहे की आमचा उद्देश एवढा आहे की कोणीही व्यक्ती अनाथ बेघर राहू नये, रस्त्यावर राहू नये. त्याला जी काही गरज आहे म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा व औषधोपचार हा मिळाला पाहिजे. हा आणि त्या माणसाचा प्रत्येकाचा अधिकार आहे. तर शासन जरी देत नसलं तर आपण एक माणुसकीच्या नात्याने आपण प्रयत्न करूया आणि थोडंसं त्यांना माणसामध्ये येऊया आणि त्यांना पुनर्वसन म्हणजे जसं की ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचूया किंवा त्यांना उभं करूया. आज उभं करायसाठी आमच्याकडे 4 लोक आहेत की ज्यांना काहीतरी ते दुकानात त्यांना कोणी ठेवत नाही. तर माझा आमचा विचार चालू होता थोडासा आधार मिळाला तर त्यांना स्वयंरोजगार चालू करता येतात. जसं चहाची टपरी असेल किंवा काहीतरी चालू करूया जेणेकरून चहाची टपरी, फूडचं काहीतरी. तर हे आपण येत्या 8 ते 15 दिवसात कल्याणी संस्थान लक्ष फाउंडेशन कडून सुरू करू देऊया. काही आणि आता महत्त्वाचं म्हणजे काय की आम्ही सांगितलं होतं की नदीवरची शाळा ही कॉन्सेप्ट अशी आहे की आम्ही याच्यावर मी गेल्या 2.5 वर्षापासून आम्ही चालू होतं. म्हणजे तुम्हालाही आश्चर्य वाटेल, तुम्ही एकदा सकाळी या नदीवर बघायला 2 वर्षाचं बाळ नदीत इतकं पोहतं की ते आपल्याला गुदगुल्या होतात मनात. अरे बापरे, आपल्याला तर पोहताही येत नाही आणि 2 वर्षाचं बाळ कसं पोहतं. पण त्यांना शिक्षणाचा गंध नसतो. मग आईवडील ते लक्षही देत नाही. त्यांचं असं असतं दिवसभर कसतरी गेला तर रात्र आपल्याला मटण आणि दारू भेटणार आहे आणि आपण झोपणार आहोत, सकाळीचं उद्या बघू. आणि तसंही जेवण सगळीकडेच मिळतं. तर महत्त्वाचं की या मुलांना शाळा काहीतरी वेगळा आनंद देता येईल, यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं म्हणून एक नदीवरची शाळेची संकल्पना होती.
तर या हिशोबाने तर सगळे लोक जर एकत्र आलं तर नक्कीच आपण एक चांगलं कार्य करू शकतो. आणि तुम्ही आलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्याणी संस्था यांनी आज आमच्यासाठी पुनर्वसनाची सुरुवात केलेली आहे. इथं कल्याणी संस्थेचे सर्व पदाधिकारी आलेले आहे. त्यांनी आम्हाला खूप सहायता दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक.